नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी श्याम वाळ आपले सहज स्वागत करतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा. महिलांसाठी रजोनिवृत्ती एक कठीण परीक्षा आहे. तर स्त्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे बदल होत असतात, जसं बालपण, रजोदर्शन म्हणजे पाळीची सुरुवात, गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, येणारे वार्धक्य, या सर्व टप्प्यांवर तिच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. तर या सगळ्या बदलांच्या मुळाशी असते तिच्या पाळीचे आरोग्य. पाळीच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला तिच्या शरीरातून 3 ते 4 दिवस रक्तस्राव होत असतो. पाळीची सुरुवात जरी 13व्या 14व्या वर्ष होत असली तरी पाळीच्या आरोग्याचा पाया तिच्या बालपणातच रोवला जातो. म्हणजे पाळी सुरू झाली की 3-4 दिवस रक्तस्राव होणे, प्रसूती होणे व साधारण 50च्या सुमारास रजोनिवृत्ती होणे या गोष्टी स्त्रीच्या आयुष्यात होत असतात. पाळी नियमित येणे हे तिच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित असण्याचे लक्षण आहे. खरे तर शरीरात हार्मोन संतुलित असणे हे कुठल्याही अवस्थेत शरीरात त्रास होत नाही. पण सध्याच्या काळात पाळीची अनियमितता, गर्भधारणाच्या वेळी होणारा त्रास, अनैसर्गिक प्रसूती याचबरोबर रजोनिवृत्ती सारखी नैसर्गिक प्रक्रिया त्रासदायक होताना दिसत आहे. मग पूर्वीच्या स्त्रिया म्हणायच्या की आमची पाळी कधी आली आणि कधी गेली हे कळत नाही. पण सध्या रजोनिवृत्तीचा काळ जवळ आला की पाळीमध्ये अनियमितता सुरू होते. पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, 2 पाळ्यांमधील अंतर कमी होणे, 2 पाळ्यांमधील दिवसांमध्ये अंगावरून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे, पांढरा स्त्राव होणे, हॉट फ्लॅशेस होणे, निराशा वाटणे, मूड स्विंग अशा प्रकारचे त्रास अनेक स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून यायला सुरुवात झालेली आहे. तर आयुर्वेदाप्रमाणे विचार केला तर पाळीचे मूळ आरोग्य शरीरातील रसधातूमध्ये लपलेले असते. तर प्रत्येक महिन्यामध्ये होणारा रक्तस्राव म्हणजेच रज आणि रसधातूपासून तयार होते. गर्भारपणात तसेच प्रसूती झाल्यानंतर बाळाला स्तनपान देताना स्त्रीच्या शरीरात रससंपन्नता असणे अत्यंत गरजेचे असते. जसजशी स्त्री रजोनिवृत्तीकडे जायला लागते तसतसा तिच्या शरीरातील रसधातू कमी होऊ लागतो. रसधातू कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि रजोनिवृत्ती काळातील काही बदल रजधातूशी संबंधित आहेत हे आपल्याला कळू शकते. मग रसधातू कमी झाला तर काय होईल? तर शरीरात कोरडेपणा वाढतंय, त्वचा कोरडी होते, केस कोरडे होऊ लागते, तुटू लागते, पांढरे होऊ लागते, डोळे कोरडे होते, योनीमध्ये कोरडेपणा जाणवू लागतो, शरीराची शक्ती सुद्धा कमी होते. त्यामुळे थकवा जाणवणे, सहनशक्ती कमी होणे, मन अस्वस्थ होणे, चिडचिड होणे, याचबरोबर उत्साह न वाटणे असे बरेच त्रास जाणवू लागतात. मग ही सगळी लक्षणे आपल्याला रजोनिवृत्तीच्या काळात दिसतात. तर या काळात स्त्रियांमध्ये सहसा वजन वाढताना दिसते. रसधातू क्षयाशी लढा देण्याचा शरीराचा एक प्रयत्न असतो. सध्या स्त्रियांना वजन बिलकुल वाढू द्यायचे नसते. त्यामुळे शरीराच्या नैसर्गिक बदलाच्या विरुद्ध जाण्याचा त्या प्रयत्नात डाएट, अतिप्रमाणात व्यायाम वगैरे अशा आपल्या शरीरातील रसधातू आणखीनच कमी करून घेतात अशा गोष्टी करून. तर मग पाळीच्या दिवसामध्ये गर्भारपणात तसेच प्रसूती नंतर हार्मोन्सची सप्लिमेंट घेत राहणं हे सुद्धा रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या त्रासाला कारणीभूत ठरू शकते. रजोनिवृत्तीच्या काळात जर त्रास होऊ नये अशी इच्छा असल्यास स्वतःच्या प्रकृतीकडे सुरुवातीपासून लक्ष देणे आवश्यक आहे. किमान रजोनिवृत्तीचा काळ सुरू होण्यापूर्वी रसधातू संपन्नतेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. रसधातू जेवढा कमी असेल तेवढा शरीरातील वातदोष बळावतो. त्यामुळे रसधातू संपन्नतेला सगळ्याच गोष्टी वातदोषाला संतुलित करायला किंवा कमी करायला मदत करतात. सुरुवातीपासून पाळीच्या वेळी रक्तस्राव व्यवस्थित होत असतो याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. आणि पाळीच्या वेळी काहीही त्रास होत असला तर वेळीच आपण डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. अशा प्रकारे आपण स्त्रियांनी समजा महिलांनी आरोग्याची काळजी सुरुवातीपासून ते रजोनिवृत्तीच्या काळात घेतली पाहिजे. व ही जी कठीण परीक्षा आहे ही तुम्ही जर काळजी घेतली तर पास होऊ शकतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.